मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं। मराठा आरक्षणाबाबत ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन सरकारने दिलं। मात्र या आश्वासनानंतर राज्य सरकार कायमस्वरूपी तोडगा काढू शकेल का, असाही प्रश्न निर्माण झालाय। जाणकारांच्या मते आरक्षणाबाबत काही योजना राबवून समाजाच्या सामाजिक विकासासाठी राज्य सरकार पुढाकार घेऊ शकतं। मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी उपाय केंद्र सरकारकडेच आहे, असं स्पष्ट मत या जाणकारांनी व्यक्त केलंय। पाहुयात विशेष वृत्तांत। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागणीसाठी सरकारला वेळ दिल्यानंतर उपोषण मागे घेतलं। संविधान जाणणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। या माध्यमातून ते राज्य सरकारवर आरक्षणासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी स्पष्ट केलंय की हा प्रश्न राज्याच्या अखत्यारीत नाही, त्याचं निराकरण फक्त केंद्र सरकारकडे आहे। प्रश्न असा आहे की त्यांनी काल जो मुद्दा सांगितला मी ऐकला थोडा बहुत, की आम्हाला वेळ ह्याच्यासाठी पाहिजे की आता आम्हाला एवढे दाखले भेटले, अजून दाखले आम्हाला घ्यायचे आहेत, ते दाखले मिळायला वेळ लागेल आणि ते दाखले जेवढे आम्हाला भेटतील आम्ही तेवढ्यांना करू। आता मुद्दा असा आहे की हे दाखले त्यांनी लवकर गोळा केले पाहिजे, त्यांना शक्य अशक्य अशी काही गोष्ट नाही आहे। वेळ त्यांना पुलावून करायचं असेल तर हे बहाणे ठीक आहेत, पण आता त्यांनी लवकरात दाखले करून जे त्यांना ॲक्शन घ्यायचे ते त्यांना घ्यावं लागेल। पण शेवटी कसं आहे, हे स्टेटमध्ये ह्याला पास करावं लागेल आणि तुम्हाला सेंट्रलमध्ये त्याला पाठवावंच लागणार आहे, कारण की एका स्टेटला राईटच नाही आरक्षणच्या मुद्द्यावर देण्याचा। त्यासाठी त्याला वरून त्याला पास केल्याशिवाय तो टिकाव धरणार नाही आणि मुद्दे सुट्टे होणार नाही। आता हे कसं होऊन राहिलं की सरकार आश्वासन देते आणि ते पुढं चालत आहे, पण हा सरकार त्याला टिकाऊ करू शकतो का? स्टेट लेवलला मुख्य हा आहे, हा देऊ शकतो, स्टेट लेवलला हे देऊ शकतो, मग तो स्टेट लेवल टिकाव धरल का? नसत धरल तर मग यांनी ते ह्याच्यामध्ये पास करावं, त्यांची जी पार्लिमेंटरी असते ह्याच्यामध्ये त्यांनी पास करावं आणि त्याला सेंट्रलमध्ये त्यांनी पाठवावं आणि तिथून त्याला पास करून घ्यावं। दोन्हीकडं ह्यांची सरकार आहे, पण मला नाही वाटत की अशा गोष्टीला कुठं अडचण जाईल। हां, एकीकडे एक राहिली एकीकडे एक राहील, थोडं बहुत ते राजकीय हे चालतं, पण आज ती सिच्युएशन नाही आहे। आज हे फार चांगल्याने करू शकतात। मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नागपूरचे राजे मोधोजी भोसले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत। ते समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला सार्थ ठरवत आहेत। मराठ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। मोधोजी राजेंनी असाही दावा केलाय की विदर्भातील 90% मराठा या आरक्षणाचा लाभ घेणार नाही, मात्र समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे। आरक्षण देणं फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे। राज्यानं आपल्या बाजूनं सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचं डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे। एक गोष्ट सरकारने या सर्व संवादामधनं आणि मागच्या 2-3 ज्या सरकारी मीटिंग झाल्या त्यातून एक झाली की ते सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही। कालसुद्धा समितीने त्यांना ते सांगितलं की हे देतानासुद्धा महत्त्वाची अडचण जी येणार आहे की 1967च्या पूर्वीचे पुरावे हे आपण देऊ शकत नाही, ते दिल्यामुळे त्याची व्हॅलिडिटी मिळणार नाही। व्हॅलिडिटी मिळालं नाही तर त्या कुणबी प्रमाणपत्राला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणूनच जे मागे दिलं होतं तेच आरक्षण कसं आपण पूर्वत मिळवू शकतो याच्याकरता प्रयत्न करून ते आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे असं ते सांगत आहे। पण आता या सर्वांमध्ये एकच पर्याय शेवटी शिल्लक राहणार आहे आणि तो म्हणजे राज्य सरकारने केंद्र सरकारची विनवणी करून जी 1992मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 50% मर्यादा घातलेली आहे ती केंद्र शासनाला एक अध्यादेश काढून रद्द करायला लावे किंवा शिथिल करायला लावायला पाहिजे आणि जे काही त्यांना आरक्षण दिलं होतं ते जर ती 50% मर्यादा शिथिल करून किंवा रद्द करून दिलं मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा स्टँड होईल आणि संपूर्ण मराठ्याचा प्रश्न हा निकाली निघेल। राज्यघटनेची जाण असलेले आणि माजी IAS अधिकारी असलेले EZ खोब्रागडे यांचं मत आहे की राज्यात जे काही घडतंय त्यामुळे समाजात तेढ निर्माण होणं योग्य नाही। अशा स्थितीत यावर त्वरित तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे। घटनेत आरक्षणाची मर्यादा 50% आहे। विशिष्ट समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी राज्य स्वतःहून पुढाकार घेऊ शकतं। समाजाला शैक्षणिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासंबंधीचे निर्णय घेणे थेट राज्याच्या हातात आहे। आरक्षण 50% मर्यादेव्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गासाठी 10% आरक्षणाची तरतूद आहे।
त्याची व्याप्तीही वाढवता येऊ शकते. केंद्र सरकारकडे जाऊन प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये मराठा हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत असं ते टाकलं पाहिजे, जसं ओबीसीच्या बाबतीमध्ये झालं. किंवा अजून कुठल्याही जातीला जर टाकायचं असेल तर हे राज्य शासनाने पुढाकार घेऊन केंद्राच्या माध्यमातून हे जर केलं तर हा कायमचा प्रश्न सुटेल. नाहीतर कोणी ना कोणीतरी त्या जे काही राज्य सरकार निर्णय घेईल, कोणीतरी पुन्हा कोर्टात जाईल, मग कोर्ट पुन्हा तेच म्हणेल की तुम्ही यांचं हे केलं नाही. म्हणजे एकूणच हा रेंगाळत ठेवण्यापेक्षा तुम्ही त्यांना शिक्षणाच्या सोयी सवलती प्रचंड प्रमाणामध्ये द्या, गरिबांना, मराठ्यातला जो कोणी वर्ग आहे, आणि मग त्यांच्या नोकरीचे उद्योगधंद्याकडे जा ना. आर्थिक उन्नतीचे पण तुम्ही योजना आणू शकता. आणि नोकरीचा प्रश्न तसा आता फार गौण झालेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक आहे. मात्र अशा अनेक व्यवस्था आहेत ज्याद्वारे मराठ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करता येईल. आरक्षणाबाबत राज्यात वेगवेगळ्या प्रकारे भलेही दबाव असला तरीही अंतिम उपाय केंद्राकडेच असल्याचं ई.झेड. खोब्रागडे यांनी म्हटलं आहे.